MIDCमधील लव्ह स्टोरी भाग 4. दसऱ्याचा सोहळा, सावीचे सौंदर्य आणि विरहाची चाहूल. प्रसाद सलग 3-4 दिवस आजारी असल्यामुळे कामावर आला नव्हता आणि ही गोष्ट सावीच्या मनाला कुठेतरी आतून सारखी टोचत होती. अखेर सावीने आपल्या मनातील ही भीती आणि संकोच बाजूला ठेवला. तिने स्वतःहून प्रसादसोबत बोलण्याचा एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. तिने संध्याकाळी शिफ्ट संपून रूमवर आल्यावर प्रसादला एक निरोप पाठवला आणि त्यांच्या बिल्डिंगच्या अगदी समोर असलेल्या एका शांत आणि छोट्याशा गार्डनमध्ये त्याला भेटायला बोलवले. प्रसाद ताप उतरल्यामुळे नुकताच बरा झाला होता. सावीचा निरोप मिळताच त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर एकदम आनंदाची चमक आली आणि तो धावतच गार्डनमध्ये पोहोचला. सावी तिथे एका बाकावर शांतपणे बसली होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच एक गांभीर्य आणि समजूतदारपणा स्पष्ट दिसत होता. प्रसाद जवळ येताच सावीने त्याला बसायला सांगितले आणि अत्यंत शांत आवाजात स्वतः बोलायला सुरुवात केली. तिने प्रसादला तिच्या गावाची, तिच्या थकलेल्या आईवडिलांची, हलाखीची परिस्थिती आणि शेतातील कष्टाची संपूर्ण सत्य परिस्थिती सविस्तरपणे सांगून टाकली. तिने सांगितले की सर, मी इथे मौजमजा करायला किंवा स्वतःचे आयुष्य जगायला आलेले नाही. माझ्या पाठीवर माझ्या आईवडिलांची, माझ्या लहान बहिणीच्या संपूर्ण शिक्षणाची आणि भविष्याची मोठी जबाबदारी आहे. प्रसाद एकही शब्द न बोलता अत्यंत आदराने आणि शांतपणे सावीचे प्रत्येक वाक्य ऐकून घेत होता. त्याच्या डोळ्यात सावीबद्दलचा आदर आता अधिकच वाढला होता. सावीचे बोलणे संपल्यावर प्रसादने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो अत्यंत भावुक होऊन आपल्या घरची सर्व परिस्थिती तिच्यासमोर मांडू लागला. तो म्हणाला, सावी, माझ्या घरात अफाट पैसा आहे. माझे आईवडील खूप मोठ्या विचारसरणीचे आणि श्रीमंत आहेत. उद्या त्यांना आपले हे नाते पटेल का हे मला स्वतःलाही माहीत नाही. पण तरीही या सगळ्या परिस्थितीची जाणीव असूनही मी मनापासून तुझ्या प्रेमात पडलो आहे आणि मला माझं आयुष्य तुझ्यासोबतच घालवायचं आहे. सावीने त्याचे बोलणे ऐकले. ती क्षणभर थांबली आणि अत्यंत गंभीरपणे म्हणाली, प्रसाद सर, माझ्यासाठी ही वेळ आता फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबाच्या जबाबदारीसाठी आहे. माझ्या डोक्यात सध्या माझ्या बहिणीचे शिक्षण आणि आईवडिलांचे आरोग्य याशिवाय दुसरा कोणताही विचार येऊ शकत नाही. माझ्याकडे बाकी कशासाठीही देण्यासारखा वेळ नाही. प्लीज तुम्ही हे समजून घ्या. तिने अत्यंत समजूतदारपणे पण ठामपणे आपली बाजू सांगितली आणि प्रसादला ही परिस्थिती समजून घेण्याची विनंती केली. सावीचे हे सर्व बोलणे ऐकून प्रसाद जेव्हा आपल्या खोलीत परत गेला तेव्हा तो अजिबात दुःखी किंवा निराश झाला नव्हता. तो बेडवर बसून अत्यंत शांतपणे विचार करू लागला की सावीने तिच्या घरची परिस्थिती आणि जबाबदाऱ्यांची कारणे सांगितली, पण तिने त्याला थेट नकार दिलेला नाही. तिच्या मनात कुठेतरी माझ्याबद्दल आदर आहे आणि तिची केवळ परिस्थिती आड येत आहे. या एकाच सकारात्मक विचाराने प्रसाद मनातून खूप खुश झाला आणि समाधानी झाला. त्याच्या मनातील दडपण पूर्णपणे निघून गेले. तो आजारपणातून झटकन बरा झाला आणि दुसऱ्याच दिवसापासून अत्यंत उत्साहाने कंपनीत कामावर जाऊ लागला. दरम्यान काही दिवसांतच वर्षातून एकदा येणारा कंपनीचा सर्वात मोठा सण म्हणजेच दसरा जवळ आला होता. कंपनीत या दिवशी ट्रॅडिशनल डे साजरा करण्याची जुनी परंपरा होती. कंपनीमधील सर्व ऑपरेटर, वर्कर्स आणि पदाधिकारी या दिवशी अत्यंत महागडे, नवीन आणि छान पारंपरिक कपडे घालून नटून थटून येत असत. सावीकडे मात्र अशा मोठ्या सणासाठी घालण्यासारखे कोणतेही खास नवीन किंवा महागडे कपडे नव्हते. तिच्याकडे फक्त तिचे जुने साधे सुती कपडेच होते. सर्वांसमोर आपली गरिबी उघडी पडेल किंवा आपण इतरांपेक्षा वेगळे दिसू या भीतीने सावीने त्या दसऱ्याच्या दिवशी कंपनीत चक्क सुट्टी घेण्याचा विचार केला होता. प्रसादला जेव्हा सावीच्या या रूममेट्सकडून ही गोष्ट समजली तेव्हा त्याने तात्काळ मॉलमध्ये जाऊन सावीसाठी एक अत्यंत सुंदर आणि महागडा पारंपरिक ड्रेस विकत घेतला. त्याने तो ड्रेस गुपचूप सावीच्या रूममधील मैत्रिणींच्या हातात सुपूर्द केला आणि त्यांना बजावले की हा ड्रेस तुमच्यापैकीच कोणाचा तरी आहे असे सांगा, पण सावीला तो घालायला लावा. मैत्रिणींनी सावीला तो ड्रेस दाखवला.
सावीला तो निळ्या आणि सोनेरी रंगाचा सुंदर ड्रेस पहिल्याच नजरेत खूप आवडला आणि मैत्रिणींच्या आग्रहाखातर तिने तो घालण्याचे मान्यही केले. दसऱ्याच्या दिवशी सकाळी जेव्हा सावी तो नवीन ड्रेस घालून आणि हलकासा शृंगार करून तयार झाली तेव्हा तिचे रूप पाहण्यासारखे झाले होते. सावी त्या दिवशी साक्षात निसर्गाची सुंदर कलाकृती वाटत होती. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर त्या निळ्या रंगाचा ड्रेस अत्यंत खुलून दिसत होता. तिने केसांचा सुंदर अंबाडा घातला होता. डोळ्यात काजळ आणि कपाळावर एक छोटीशी चंद्रकोर टिकली लावली होती, ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच सात्विक दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर नेहमी असणारी भीती आज गायब झाली होती आणि तिचे रूप इतके मनमोहक दिसत होते की तिची नजर काढावी असे वाटत होते. जेव्हा सावी कंपनीच्या गेटमधून आत आली तेव्हा प्रसादने तिला पहिल्यांदा पाहिले. तेव्हा त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्याला काय करावे हे समजेनासे झाले. सावीला त्या रूपात पाहून प्रसादला आतून अत्यंत मस्त आणि गोड फिलिंग्स येत होती. तो तिच्या रूपाकडे देवाच्या मूर्तीसारखा एकटक पाहतच राहिला. तो स्वतःवरचे नियंत्रण विसरला आणि सावीच्या जवळ जाऊन अत्यंत कौतुकाने म्हणाला, सावी, तू आज खरोखरच खूप खूप सुंदर दिसत आहेस, अगदी एखाद्या परीसारखी. प्रसाद स्वतःसुद्धा आज अत्यंत महागडा कुर्ता पायजमा घालून केसांची छान स्टाईल करून खूप रुबाबदार आणि देखणा दिसत होता. सावीने त्याचे कौतुक ऐकून लाजल्यासारखे केले आणि मान खाली घातली, पण तिने प्रसादच्या कपड्यांवर किंवा त्याच्या रूपावर स्वतःहून कोणतीही कमेंट केली नाही. प्रसादने थोडी हिंमत केली आणि सावीला विचारले, सावी, आज सण आहे, आपण दोघांनी मिळून एक छानसा फोटो काढायचा का? सावीने सुरुवातीला थोडा विचार केला. तिच्या मनात संकोच आला, पण आज सण आहे आणि फक्त एक फोटोच तर आहे ना, असा विचार करून तिने होकार दिला. प्रसादच्या मोबाईलमध्ये दोघांचा तो पहिला सुंदर पारंपरिक फोटो क्लिक झाला, जो फोटो प्रसादसाठी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती ठरणार होता. दसऱ्याच्या निमित्ताने कंपनीमध्ये सर्व मशीनची फुलांच्या माळा घालून रांगोळी काढून अत्यंत थाटामाटात मशीन पूजा करण्यात आली. पूजेनंतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी कंपनीकडून अत्यंत चवदार आणि गोड जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. जेवण झाल्यावर कंपनीने प्रत्येक कामगाराला मिठाईचा एक मोठा आणि आकर्षक बॉक्स आणि सोबत दसऱ्याला रोख बोनस सुपूर्द केला. सावीला तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा मिठाईचा बॉक्स मिळाला होता, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या मिठाई सजवलेल्या होत्या. हातात बोनसचे पैसे आणि मिठाईचा बॉक्स पाहून सावीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तिच्या डोळ्यात आपल्या कुटुंबासाठी सुखाचे क्षण आणल्याचे समाधान होते. ती मनातल्या मनात अत्यंत खुश होती की ही मिठाई आणि बोनस घेऊन ती दुसऱ्याच दिवशी कंपनीच्या 3 ते 4 दिवसांच्या सुट्टीसाठी आपल्या गावी जाणार होती. सावीच्या चेहऱ्यावर गावी जाण्याचा अथांग आनंद होता, पण दुसरीकडे प्रसादच्या चेहऱ्यावर मात्र पूर्णपणे 12 वाजले होते. कारण कंपनीला पुढचे 3 ते 4 दिवस सुट्टी असल्यामुळे सावी गावी जाणार होती आणि प्रसादला पुढचे 4 दिवस सावीला पाहायलाही मिळणार नव्हते. सावीच्या विरहाच्या विचारानेच प्रसादचे मन आतून अत्यंत उदास आणि व्याकुळ झाले होते. त्याला सावीशिवाय ते 4 दिवस पुण्यात कसे काढायचे या चिंतेने ग्रासले होते. सावी जेव्हा मोठ्या उत्साहाने आपल्या गावी जाण्याची बॅग भरायला रूमवर गेली तेव्हा प्रसाद मात्र आपल्या खोलीत एकटाच अस्वस्थपणे एरझाऱ्या घालत होता. त्याला सावीशिवाय पुण्यातले ते 4 दिवस म्हणजे 4 युगांसारखे वाटू लागले होते. तिचा तो हसरा चेहरा, तिचे ते दसऱ्याचे सुंदर रूप त्याच्या डोळ्यांसमोरून जात नव्हते. जर मी 4 दिवस सावीला पाहिले नाही तर मी वेडा होऊन जाईन, अशी त्याची अवस्था झाली होती आणि त्याचे मन पुण्यात अजिबात रमत नव्हते. अचानक त्याच्या डोक्यात एक अत्यंत धाडसी आणि वेडेपणाचा विचार आला, ज्या विचाराने त्याचे हृदय जोराने धडधडू लागले. तो स्वतःशीच विचार करू लागला की माझ्याकडे गाडी आहे, पैसा आहे आणि सुट्ट्याही आहेत. मग मी या 3-4 सुट्ट्या पुण्यात राहून वाया घालवण्यापेक्षा थेट सावीच्या गावी जाऊन का घालवू नये? सावीच्या गावी गेल्यामुळे मला तिचे गाव, तिचे घर आणि तिचे कुटुंब जवळून पाहता येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोज सावीचा सहवासही लाभेल, असा विचार त्याच्या मनात पक्का झाला.
त्याला माहीत होते की हा विचार अत्यंत वेडेपणाचा आहे आणि सावीला हे आवडेल की नाही याची त्याला खात्री नव्हती. तरीही प्रेमात पडलेल्या प्रसादने गावी जाण्याचा निश्चय केला. तो आपल्या आलिशान गाडीची चावी हातात घेतो आणि सावीला न सांगता तिच्याच मागे तिच्या गावी जाण्याच्या प्रवासाची मानसिक तयारी करू लागतो. MIDCच्या आणि पुण्याच्या वातावरणातून थेट सावीच्या साध्या निसर्गरम्य गावात हा कडक सुपरवायझर आता कसा पोहोचणार आणि तिथे नवीन काय घडणार या विचाराने कथेला आता एक अत्यंत रंजक वळण मिळणार आहे. गावी गेलेल्या सावीला सुपरवायझर सर अचानक जेव्हा समोर दिसतील तेव्हा ती काय करेल? प्रसाद गावी गेल्यावर 3 ते 4 दिवस स्वतःची सोय कशी करेल यासाठी पहा भाग 4. जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.